टीएमटी न्यूज 24 में आपका स्वागत है। आप देख रहे हैं टीएमटी न्यूज 24। बोलो भारत माता की वंदे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना मी अभिवादन करतो। माननीय विश्वगौरव युगपुरुष माननीय नरेंद्रजी मोदी हे आपल्या रामटेक लोकसभेच्या भूमीत येत आहे, रामटेक विधानसभेच्या भूमीत येत आहे। हा तुम्हा आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे की एक महापुरुष ज्यांना या देशाच्या जनतेने नव्हे तर पूर्ण जगाच्या जनतेने प्रेम दिलं, आजच्या तारखेला संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय कुठला व्यक्तिमत्व असेल, कुठला राजकीय नेता असेल तो माननीय नरेंद्र मोदी साहेबांशिवाय दुसरा राहू शकत नाही। असा एक मोठा व्यक्तिमत्व आज आपल्या कणांच्या भूमीत येत आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं। बंधू आणि भगिनींनो, मागील 10 वर्षामध्ये या देशाचा गौरव, या देशाची अर्थव्यवस्था, भारताचा महत्त्व संपूर्ण जगामध्ये कशा पद्धतीने माननीय नरेंद्र मोदींनी भारताचं नाव मोठं केलं हे मला आपल्याला सांगण्याची गरज नाही। G20 असो की जगामधले कुठलेही देश असो, भारताच्या बद्दल लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे। आणि आज या देशात राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसासाठी, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी ज्या पद्धतीच्या योजना माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने या ठिकाणी अंमलबजावणी केल्या, त्याला सुसंगत असे सर्व योजना राज्य सरकारने देखील केल्या। मी आपल्याला सांगू इच्छितो, तुम्ही विचार करा, 15 ऑगस्ट 1947 ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं। 15 ऑगस्ट 1947 च्या नंतर या देशामध्ये प्रधानमंत्री सडक योजना कोणी आणली तर ती आपल्या सरकारने या ठिकाणी आणली। ज्या लोकांनी वर्षानुवर्ष राज्य केलं, या देशामध्ये राज्य केलं, राज्यामध्ये राज्य केलं, जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व ज्यांच्या ताब्यात होत्या त्यांनी या देशाच्या आणि राज्याच्या जनतेला विकासापासून वंचित ठेवलं, या महाराष्ट्राला मागे ठेवलं, या देशाला मागे ठेवलं, देशाला गरिबीचे खाईत झोकलं, शेतकऱ्याला हवालदिल केलं। परंतु आज तुम्ही विचार करा, माननीय देशामध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री सडक योजना आणली आणि आपल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री सडक योजना आणली। आपल्या महाराष्ट्रामध्ये खनिज विकास निधीची संकल्पना आली। खान बाधित क्षेत्र आपला विदर्भात सर्वात जास्त खनिज संपदा आहे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना या ठिकाणी आणली। आपल्याला माहिती आहे, आमच्या आई भगिनी पाण्यासाठी वणवण भटकत होत्या। 50% पैसे केंद्र सरकारचे आणि 50% पैसे राज्य सरकारचे। हर घर नल और हर घर जल हा महत्वाकांक्षी कार्यक्रम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या सरकारने या ठिकाणी राबवलं आणि हे जिल्हा परिषद वाले भूमिपूजन उद्घाटन करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कामाचा खोटा क्रेडिट घेऊन असं सांगतात की हे काम आम्हीच केलं। यांची एक दमडी देखील त्या ठिकाणी लागलेली नाहीये। अनेक योजनांचा या ठिकाणी जर आपण विचार केला, आज किती मोठी बाब आहे, जेव्हा कोरोना झाला होता तेव्हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशातील लोकांना राशन मुक्त द्यायचा निर्णय केला। अंत्योदयचं कार्ड असलेल्या लोकांना 35 किलो धान्य आणि पिवळी शिधापत्रिका असलेल्या लोकांना आज देशाच्या पूर्ण शिधापत्रिका धारकांना या ठिकाणी मोफत धान्य देण्याची योजना माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पुढच्या 5 वर्षासाठी कायम ठेवली। 80 कोटी लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धान्य देणं हे काही साधी गोष्ट नव्हती, परंतु हे सरकारने केलं।
हे कुठल्याही सरकार जे काम करू शकलं नाही ते माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले माननीय नितीन गडकरी या जिल्ह्याचे मंत्री जेव्हा ते राज्याचे मंत्री होते, आपले माजी मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण साहेब या ठिकाणी, आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं. आपले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही विचार करा, या महाराष्ट्रामध्ये माननीय नितीन गडकरी जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झाले, त्याच्या पूर्वीचा महाराष्ट्र आणि त्याच्या नंतरचा महाराष्ट्र याचा पण विचार करा. तुम्ही नितीन गडकरी साहेबांना महाराष्ट्रातून मायनस करा, आज महाराष्ट्र आपला कसा राहिला असता. तुम्ही विचार करा, देशामध्ये माननीय नितीन गडकरी हे जेव्हा केंद्रीय सडक निर्माण मंत्री झाले, तुम्ही विचार करा बंधू भगिनींनो, एकट्या कणांचा छोटासा पूल हे कोणी सरकार करू शकली नव्हती. आणि आज तुम्ही बघा, काश्मीर पासून कन्याकुमारी पासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जेवढे राष्ट्रीय महामार्ग होते ते सर्व आता कशा पद्धतीने झालेले आहे. माननीय नितीन गडकरी साहेब या देशाचे मंत्री झाल्यापूर्वी आणि त्याच्या नितीन गडकरी साहेब या देशाचे केंद्रीय सडक निर्माण मंत्री झाल्यानंतर या देशामध्ये हायवे मध्ये कशा पद्धतीने चमत्कार घडला, क्रांती घडली, हे मला आपल्याला सांगण्याची गरज नाही. मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे, तुम्ही सर्व सुशिक्षित, कधी माननीय प्रधानमंत्रींनी मागच्या 10 वर्षामध्ये या देशाच्या जनतेकरता कोणकोणत्या योजना या ठिकाणी आणल्या त्याचा तुम्ही विचार करा, त्याचा तुम्ही अभ्यास करा. एक एक व्यक्ती, समाजातला एक एक घटक, मग विश्वकर्मा योजना असो की कुठली योजना असो, या सर्व योजनेचा तुम्ही जर एकंदरीत विचार केला तर टप्प्याटप्प्याने देशात राहणाऱ्या प्रत्येक घटकाचा विचार या सरकारने केलं आणि देशाला अतिशय वेगाने या ठिकाणी प्रगतीच्या दिशेने वाटचाल ही सरकार करत आहे. तुम्ही विचार करायचा आहे की ही निवडणूक कशाची आहे. ही निवडणूक राजू पारवे यांच्या भवितव्याची अजिबात नाही आहे. ही निवडणूक एका अर्थाने कुठल्या सरकारच्या भवितव्याची नाही आहे. ही निवडणूक या देशाच्या जनतेची भवितव्याची निवडणूक आहे. सरकार येतील आणि सरकार जातील, परंतु एक युग पुरुष, एक मोठं महान व्यक्तिमत्व जे गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांना कधी कोणी पराभूत करू शकलं नाही. ते विश्वगौरव आज आपल्या देशाचं नेतृत्व या जगामध्ये करत आहे. त्यांची क्षमता या जगाचं नेतृत्व करण्याची आहे. असं व्यक्तिमत्व आज आपल्यासाठी निवडणुकीमध्ये आपल्याला प्रधानमंत्री पदासाठी लाभलेला ही आपल्यासाठी भाग्याची बाब आहे. नाही तर हल्ली राजकारणामध्ये राजकीय लोकांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे. लोक निवडणुकीत नोटाला मतदान करत आहे. हे तुमच्या आमच्यासाठी भाग्याची बाब आहे की ज्याच्यावर या देशाच्या असंख्य लोकांनी, लाखो करोडो लोकांनी मनापासून प्रेम केलं. असे विश्वगौरव नरेंद्रजी मोदी आज या देशाचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी आहे आणि ते आज आपल्या समोर येत आहे. आपली भेट घेण्याकरता येत आहे, आपला आशीर्वाद घेण्याकरता येत आहे. त्यांना तुम्ही किती भरभरून आशीर्वाद देणार. जेव्हा 19 तारखेला मतदान होईल, त्या मतदानामध्ये लक्षात ठेवा, तुमचं एक मत या देशाच्या भविष्यासाठी, तुमचं एक मत माननीय नरेंद्रजी मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी, त्यासाठी तुमचं मत धनुष्यबाणाला, त्यासाठी तुमचं मत राजू पारवेला. तुम्ही माननीय नरेंद्रजी मोदी यांना डायरेक्ट मतदान करू शकत नाही. दुसऱ्या देशाप्रमाणे आपल्या देशामध्ये प्रधानमंत्रीला थेट मतदान करण्याची आपल्याला अधिकार नाही आहे, तशी सिस्टम नाही आहे. आपल्या देशामध्ये आपल्या खासदाराला निवडूनच आपल्या देशाचे सरकार या ठिकाणी निवडण्यात येते. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की राजू देवनाथजी पारवे हे आपले लोकसभेचे उमेदवार आहे आणि लोकसभेचे उमेदवार असताना त्यांना तुम्ही किती मताधिक्याने निवडून पाठवणार. हे रामटेकची भूमी आहे, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने झालेली भूमी आहे. ज्या माननीय नरेंद्रजी मोदी ज्यांनी या देशामध्ये राम मंदिराचा प्रलंबित प्रश्न, अयोध्यामध्ये राम मंदिराचं बांधकाम केलं, या देशाच्या करोडो हिंदूंच्या भावनांचा सन्मान केलं, त्या रामटेकची भूमी
ही प्रभू रामचंद्राची भूमी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मागे किती ताकदीने उभी आहे याचा निर्णय आपल्याला येत्या 19 तारखेला करायचा आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपल्या विरोधात खरं म्हणजे उमेदवारच नाहीये. माननीय चव्हाण साहेब आमच्याकडे जो काँग्रेसचा कॅन्डिडेट होता, आज सुप्रीम कोर्टामध्ये देखील ते पिटिशन हारलेले आहे. त्याच्यामुळे त्यांनी जो डमी कॅन्डिडेट उभा केला होता, तो डमी कॅन्डिडेट आता अधिकृत कॅन्डिडेट झालेला आहे. त्यामुळे निवडणुकीची आम्हाला चिंता नाही, परंतु आम्हाला दाखवायचं आहे की हो, ही रामटेक लोकसभेची जनता आहे. या देशामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाने नाव असलेला हा कदाचित एखादा दुसरा मतदारसंघात असेल त्यात रामटेक आहे. आणि या रामटेक मध्ये हे रामटेकचा खासदार हा प्रचंड मताधिक्याने निवडून गेला पाहिजे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते दिवस रात्र अहोरात्र काम करत आहे. या भागाचे सर्व प्रश्न माननीय मुख्यमंत्रीजी, माननीय उपमुख्यमंत्रीजी यांनी सोडवलेले आहे. कन्हांचा MIDCचा प्रश्न असेल, रामटेकच्या विकास आराखड्याचा प्रश्न असेल, या गावाच्या पांढरण रस्त्याचा प्रश्न असेल, या देशाचे सर्व प्रश्न असेल, मोठे मोठे पूल असेल, हे माननीय नितीन गडकरी साहेबांच्या मदतीने पूर्णपणे आपण या ठिकाणी करत आहोत. आप इस न्यूज़ की प्रतिक्रिया इस वीडियो को लाइक करके दे सकते हैं. अपने क्षेत्र से संबंधित हर सनसनी खबरें सबसे पहले जानने के लिए अभी सब्सक्राइब कीजिए TMT News 24 को. विज्ञापन तथा अपने क्षेत्र की खबरें देने के लिए हमें संपर्क करें. चीफ एडिटर मुकेश तिवारी 9359301516.